सोमवार को नागपुर महानगर पालिका की आम सभा हुई। इस सभा में कई विषयों पर चर्चा हुई, लेकिन एक विषय पर जोरदार हंगामा हुआ। दरअसल सत्ता पक्ष के नगर सेवक बंडू राउत द्वारा शहर में जोन कार्यालयों की संख्या को 10 से बढ़ाकर 12 किए जाने का प्रश्न रखा गया था, जिस पर विपक्ष ने जोरदार हंगामा किया। हंगामे की वजह से सदन की कार्यवाही को 10 मिनट तक स्थगित भी करना पड़ा था। महापौर ने विपक्ष द्वारा विषयों को लेकर दी गई सूचनाओं को समाहित कर रूलिंग दी, जिसके बाद कार्रवाई सुचारू हुई। सोमवार को हुई आम सभा में भाजपा के नगर सेवक बंडू राउत ने महानगर पालिका के अंतर्गत आने वाले 10 जोन संख्या को 12 किए जाने का विषय सदन में रखा। सत्ता पक्ष का तर्क था कि शहर के बढ़ते स्वरूप और जनसंख्या को देखते हुए जोन कार्यालयों पर भार बढ़ रहा है। ऐसे में जरूरी है कि कार्यालयों की संख्या को बढ़ाया जाए, लेकिन विपक्ष ने इस विषय का विरोध किया और इसे सत्ता पक्ष की सभापति का पद हथियाने की चाल करार दिया। असं आहे की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। मागच्या 4 वर्षात प्रशासक काय होता, त्याच्यानंतर आधीसुद्धा बऱ्याचशा निवडणुका झाल्या, परंतु ह्या सर्व निवडणूक होत असताना महानगरपालिकेला कुठेही या 10 जोन अंतर्गत काम करण्याकरता कुठल्याही प्रकारची अडचण गेली नाही। त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट की महानगरपालिकेमध्ये 10 जोन अंतर्गत जे काही नगरसेवक आहे त्यांना त्यांची कामं पूर्ण होण्याकरता जो पुरेसा स्टाफ तिथे पाहिजे ते सुद्धा आजच्या तारखेत उपलब्ध नाही। आणि हे सगळं होत असताना आपल्या निवडणुका झाल्याबरोबर सुद्धा 10 झोनचे 12 झोन करण्याची एक प्रॅक्टिस सत्ताधाऱ्यांनी केली होती, कारण की 10 झोनमध्ये 8 झोनमध्ये आज त्यांचे सभापती आहे आणि हे जे 2 झोन आहे इथे काँग्रेसचे सभापती आहे, परंतु त्यांना सत्तेच्या लालसेपायी हे जे उरलेले जे 2 झोन आहे हे सुद्धा त्यांना हस्तांतरित करायचे आहे। त्याच्यामुळे ह्या 10 झोनऐवजी 12 झोनचा फक्त प्रस्ताव होता। निव्वळ सत्तेच्या लालचीकरता असलेला हा 12 झोनचा प्रस्ताव होता, म्हणून आम्ही त्याला विरोध केला। इस विषय पर विपक्ष ने जोरदार हंगामा किया। हालात ये हो गए कि सत्ता पक्ष और विपक्ष के नगर सेवक महापौर की कुर्सी तक पहुंच गए थे। विषय रखने वाले बंडू राउत और कांग्रेस के नगर सेवकों के बीच तो हालात तू मैं तक पहुंच गए थे। बहुमत के आधार पर यह विषय सभागृह में मंजूर हो गया। विषय को रखने वाले भाजपा नगर सेवक के मुताबिक विपक्ष को विषय समझने में गलतफहमी हुई है। शहराची लोकसंख्या त्यावेळेला जर 16 ते 20 लाख असेल तर आज 30 ते 35 लाख या शहराची लोकसंख्या झाली आहे। विरोधकांचं म्हणणं होतं की आमच्याजवळ इंजिनियर नाही, परंतु हा प्रस्ताव जेव्हा महाराष्ट्र शासन पास करेल किंवा सँक्शन करेल त्या प्रस्तावासोबतच आम्हाला कर्मचारी सुद्धा देतील। हा भाग त्यांना समजला नाही आणि विनाकारण त्यांनी हंगामा केला। त्यांना असं वाटलं की 8 दिवसात होईल आणि आमचे जे काही 1-2 सभापती या झोनमध्ये त्या झोनमध्ये आहे ते उद्या सभापती राहणार नाही अशी भीती विरोधकाला असल्या कारणाने त्यांनी तो हंगामा केला। परंतु त्या हंगाम्यासोबत सुद्धा आमचं बहुमत होतं, आम्ही बहुमतामध्ये तो ठराव पारित केला। भारी हंगामे और कार्रवाई को स्थगित किए जाने के बाद सभागृह का कामकाज फिर सुचारू हुआ और महापौर ने विपक्ष के सुझावों को सहमति कर रूलिंग दी। खरं म्हणजे तो प्रश्न म्हणण्यापेक्षा एक विचार, एक विषय महानगराच्या चांगल्यासाठी झाला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2002 पासनं 10 झोन या शहरात तसे काम करतात, पण तेव्हापासून जर विचार केला तर आज 24 वर्षांमध्ये मोठी लोकसंख्या या शहराची वाढली आणि त्या अर्थाने जर विचार केला तर निश्चितपणे झोन वाढले पाहिजे, याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही। अगदी विरोधी पक्ष जरी त्यावेळी त्यांना म्हणजे चिंता वेगळी होती की आज अधिकारी कर्मचारी कदाचित आपल्याला कमी पडतील का ही चिंता होती, पण झोन वाढवू नये असं मात्र त्यांचंही मत नव्हतं। झोन वाढवण्याच्या विषयी त्यांचंही खरं म्हणजे सहमतच होतं आणि हे झोन वाढत असताना ज्यावेळी वाढतील त्यावेळी निश्चितपणे पॅरलली आपण आपले अधिकारी देखील आणि कर्मचारी देखील वाढतील यासाठी निश्चित आपण प्रयत्न करणार। सत्ता पक्ष के नगर सेवक द्वारा रखे गए विषय में कई नगर सेवकों ने अपनी राय रखी। सत्ता पक्ष नेता नरेंद्र बोरकर, विजय झलके, वीरेंद्र कुकरेजा समेत स्थायी समिति की सभापति शिवानी दानी वखरे ने भी विषय पर बात रखी और बताया कि जोन की संख्या बढ़ाए जाने का विषय सिर्फ सभागृह में मंजूरी के लिए लाया गया है। प्रस्ताव को राज्य सरकार के पास भेजा जाएगा। सत्ता पक्ष के इन तर्कों के बीच विपक्ष का तर्क था कि पहले ही मनपा कर्मचारियों की भारी कमी से जूझ रही है, ऐसे में इस तरह के निर्णय लिए जाने का औचित्य ही क्या है। बहरहाल विषय सदन से पास हो गया।